ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व भक्तांचा आजच्या विशेष श्रीमद भागवत कथेमध्ये स्वागत आहे। एक श्लोक मी स्क्रीनवर दाखवतो। तो स्क्रीनवर आजचा विशेष श्लोक आहे चर्चेसाठी। आज उत्थान एकादशी आहे, त्या दृष्टीने आपण आज या श्लोकावर चर्चा करणार आहोत। तो कृपया माझ्यानंतर बोला। श्रुतस्य पुंसां सुचिरश्रमस्य यस्य पुंसां सुतिरस्त्यमस्य नन्वञ्जसा सूरिभिरीडितोऽर्थ सासुभिः तत्तद्गुणानुश्रवणं मुकुन्द गुणानुश्रवणं मुकुन्द पादारविन्द हृदयेषु येषाम् पादारविन्दाहृदयेषु येषाम् श्रुतस्य पुंसां सुचिरश्रमस्य युतस्य पुंसां सुचिरश्रमस्य नन्वञ्जसा सूरिभिरीडितोऽर्थ नन्वञ्जसा सूरिभिरीतोर्ध्वम् तत्तद्गुणानुश्रवणं मुकुन्द तत्तत्पुनानुश्रवणं मुकुन्दम् पादारविन्द हृदयेषु येषाम् पादारविन्दाहृदयेषु येषाम् श्रुतस्य पुंसां सुचिरश्रमस्य ऋतस्य पुंसां सुचिरश्रमस्य नन्वञ्जसा सूरिभिरीडितोऽर्थ मुञ्जसा सूरिभिरीदुरुथा तत्तद्गुणानुश्रवणं मुकुन्द श्रवणं मुकुन्द पादारविन्द हृदयेषु येषाम् पादारविन्द हृदयेषु येषाम् प्रभुजी। श्रुतस्य पुंसां सुचिरश्रमस्य नवञ्जसा सूरिभिरीदितोऽर्था तद्गुणानुश्रवणं मुकुन्दं पादारविन्दहृदयेषु येषाम् ऋतस्य पुंसां सुचिरश्रमस्य ननवञ्जसुरिभिरिदितो रथ ततद्गुणानुश्रवणं मुकुन्द पादारविन्दहृदयेषु येषाम् श्रुतस्य पुंसा शुचिरश्रमस्य नन्वन्दसा सूरिभिरीतोऽर्थः तद्गुणानुश्रवणं मुकुन्द पादारविन्दाहृदयेषु येषाम् माताजी। नाही गुरुजी, हा, ठीक आहे। भाषांतर वाचू गुरुजी हो हो, वाचा मराठीत. वाचा। हो हो। अं, शब्दार्थ आणि भाषांतर शिलप्रभुपादांद्वारा शिलप्रभुपाद की जय. श्रुतस्य जे मनुष्य
श्रवण करण्यात संलग्न आहेत. पुंसाम अशा मनुष्यांचा शुचिर दीर्घकाळासाठी श्रमस्य खडतर परिश्रम करून ननु निश्चितच अंजसा विस्तृतपणे सुरुभी शुद्ध भक्तांकडून ईडितः ने वर्णन केल्यानुसार अर्थ विधाने तत् ते गुण दिव्य गुण अनुश्रवणम चिंतन करीत मुकुंद मुक्ती प्रदान करणारे भगवंत पाद आदरविंदम चरण कमळ हृदयेषु अंतकरणात येशाम त्यांच्या भाषांतर जे मनुष्य खडतर परिश्रम करून दीर्घ काळासाठी एखाद्या आध्यात्मिक गुरुकडून श्रवण करतात त्यांनी शुद्ध भक्तांच्या चरित्र आणि कार्याविषयी शुद्ध भक्तांच्याच मुखातून श्रवण करणे आवश्यक आहे. शुद्ध भक्त आपल्या अंतकरणात स्वतःच्या भक्तांना मुक्ती प्रदान करणाऱ्या मुकुंद भगवंतांच्या चरण कमळांचे सदैव चिंतन करीत असतात. तात्पर्य अधिकृत आध्यात्मिक गुरुकडून वेदांचे श्रवण करून प्रशिक्षित होण्यासाठी जे खडतर परिश्रम करतात ते दिव्य विद्यार्थी होत. अशा विद्यार्थ्यांनी केवळ भगवंतांच्या लीलांचे श्रवण करणे आवश्यक आहे असे नव्हे, तर त्यांनी आपल्या अंतकरणात भगवंतांच्या पदारविंदांचे अखंड चिंतन करणाऱ्या भक्तांच्या अलौकिक गुणांविषयी देखील श्रवण करणे अत्यावश्यक आहे. शुद्ध भक्त भगवंतांच्या पादारविंदांपासून एक क्षणभरासाठीही विभक्त होऊ शकत नाही. निसंदेह भगवंत सर्वच प्राणीमात्रांच्या अंतकरणात वास करतात, परंतु त्या प्राणीमात्रांना क्वचितच याविषयी ज्ञान असते, कारण ते मायाशक्तीने पुरते भ्रमित झालेले असतात. तथापि भक्तांना भगवंतांच्या उपस्थितीचा साक्षात्कार झालेला असतो आणि म्हणूनच ते आपल्या अंतर्यामी त्यांच्या चरण कमळांचे सदैव दर्शन घेऊ शकतात. असे अन्य भगवत भक्त भगवंता इतकेच महान असतात. वस्तुतः स्वतः भगवंतांनीच सांगितल्याप्रमाणे ते भक्त तर इतर त्यांच्याहूनही अधिक पूजनीय असतात. भक्ताचे पूजन हे भगवंतांच्या पूजनापेक्षाही अधिक सामर्थ्यशाली असते. यास्तव शुद्ध भक्तांनीच अनुमोदित केल्याप्रमाणे दिव्य मार्गावरील प्रत्येक विद्यार्थ्याने शुद्ध भक्तांविषयी श्रवण करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे. कारण जोपर्यंत मनुष्य स्वतः शुद्ध भक्त असत नाही तोपर्यंत तो भगवंत अथवा त्यांच्या भक्तांविषयी वर्णन करू शकत नाही. श्रील प्रभुपाद की जय. आज आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की आपण उत्थान एकादशीच्या दिवशी श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराज यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत. उत्थान एकादशीच्या दिवशी श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराज यांनी आध्यात्मिक जगतासाठी प्रयाण केलं, म्हणून आपलं खूप छान संधी आहे एका शुद्ध भक्ताबद्दल चर्चा करण्यासाठी. उत्थान एकादशी, उत्थान या शब्दाचा एक रेफरन्स येतो भगवद्गीतेमध्ये, म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य. श्रीकृष्ण म्हणतायत जेव्हा जेव्हा या जगामध्ये धर्माची ग्लानी होते, धर्म खाली जायला लागतं आणि उत्थान होतो अधर्माचा, अधर्म वाढायला लागतो, तेव्हा तेव्हा मी अवतरित होतो. तर उत्थान म्हणजे कुठलीही गोष्ट उठणे किंवा वरचा स्तर गाठणे. तर आजच्या एकादशीला उत्थान एकादशी का म्हटलंय? देवतांचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवर एक वर्ष, आणि 24 तासातून आपण पण साधारणतः 8 तास आराम करतो, म्हणजे 3 भागातून एक भाग आपण आराम करतो. तर मग देवतांच्या एका दिवसामध्ये 12 महिने झाले. मग देवता पण साधारण व्यक्ती आहेत, विष्णू नाही आहेत, परमेश्वर नाही आहेत, तर त्याच्यामुळे त्यांना पण आरामाची गरज असते. तर ते पण त्यांच्या दृष्टीने 8 तास आराम करतात. मग त्यांचे 8 तास म्हणजे आपले 4 महिने, आणि त्या काळाला आपण म्हणतो चातुर्मास, 4 महिने. तर म्हणून आषाढ, अश्विन, भाद्रपद आणि कार्तिक या 4 महिन्यांमध्ये देवता आराम करत असतात, निद्रा अवस्थेत असतात. आणि त्या म्हणून या 4 महिन्यांमध्ये कुठलं शुभ कार्य ठेवत नाही. लग्न समारंभ, नवीन घर घेणं इत्यादी काही उद्घाटन असेल ते आपण घेत नाही. का? तर देवतांचा आशीर्वाद मिळणार नाही म्हणून. तर देवशयनी एकादशी, आषाढी एकादशीचं नाव आहे देवशयनी एकादशी, की देवता देवी
ते सगळे त्या दिवशी आराम करतात. आणि मग 4 महिन्यांनी 8 तास झाले आता त्यांचे, तर आता झोपेतून उठतात. मग आजपासून सगळे पवित्र कार्य परत सुरू होतात. तर याला म्हणतात उत्थान एकादशी. तर देवी देवता आज निद्रे अवस्थेतून उठतायत, पण आपण तर जागेच होतो. 4 महिने आपण काही झोपलो नाही. मग आपल्यासाठी उत्थान एकादशीचं काय महत्व आहे? आज आपण श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराज यांच्याबद्दल चर्चा करून आपल्या चेतनेचं उत्थान करू शकतो. एका शुद्ध भक्ताबद्दल ऐकणं खूपच महत्वाचं आहे. आणि म्हणून आज उत्थान एकादशीच्या दिवशी आपण आपल्या चेतनेचं उत्थान करूयात. श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराज यांचा प्रणाम मंत्र आधी आपण बोलूया. नमो गौर किशोराय साक्षाद वैराग्यमूर्तये विप्रलंबर सांबोधे पादांबुजाय ते नमः. तर या प्रणती मंत्रामध्ये म्हटलंय की गौर किशोरदास बाबाजी महाराज हे साक्षात वैराग्य मूर्ती आहेत. आणि नेहमी श्रीकृष्णांपासून विप्रलंब भाव, 2 प्रकारचे भाव असतात. एक असतं की श्रीकृष्णांना मी भेटलोय, श्रीकृष्णांची माझी भेट झाली. आणि दुसरं आहे की विप्रलंब, विप्रलंब म्हणजे मी त्यांच्यापासून दुरावलोय. तर विप्रलंब रसांबोधे, त्यांचा रस हा होता की मी नेहमी श्रीकृष्णांपासून दुरावलोय आणि मला श्रीकृष्ण कुठे भेटतील. श्री रूप गोस्वामी, श्री सनातन गोस्वामी, षड गोस्वामी हे जेव्हा वृंदावनात होते, तेव्हा त्यांनी कधी हे नाही म्हटलं की मला श्रीकृष्ण भेटलेत, मला राधाराणी भेटलेत. षड गोस्वामी अष्टकम आहे, त्याच्या शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात, हे राधे ब्रज देविके चललिते, हे नंद सोनो कुता. हे राधे, हे ललिते, हे नंद सोनू, नंद महाराजांचे मुलगा, कुतः कुठे आहात तुम्ही? श्री गोवर्धन कल्प पाद पतले कालिंदिवाने कुता. तुम्ही गोवर्धनाजवळ आहात का? तुम्ही यमुने नदीजवळ आहात का? पण कुठे आहात तुम्ही? तर रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी हे श्री चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी असल्या कारणाने श्री चैतन्य महाप्रभू हे नेहमी श्रीकृष्णांच्या विरहात असायचे. तर म्हणून तीच गुरु शिष्य परंपरा आपली आहे. आणि श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराजांनी असो स्वतःच्या जीवनामध्ये ती भावना नेहमी दर्शवली की मला श्रीकृष्ण कुठे भेटतील, मी काय करू की श्रीकृष्ण भेटतील. त्यांच्या लहानपणाबद्दल आपण चर्चा करूया. यांचा आविर्भाव पूर्व बंगाल मध्ये पद्मा नदी आहे. तीच पद्मा नदी जिथे नरोत्तम दास ठाकूरांसाठी श्री चैतन्य महाप्रभूंनी कृष्ण प्रेम त्या पद्मा नदीमध्ये ठेवलं. तीच पद्मा नदी, तर फरीदपूर नावाचे एक जिल्हा आहे, त्या फरीदपूर जिल्ह्यामध्ये एका गावात श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराज यांनी आविर्भाव केला. ते एका कृषी परिवारातून होते. लहानपणी आपल्या वडिलांना त्यांनी भरपूर मदत केली शेती करण्यासाठी. आणि त्यांचं लग्न त्या काळाच्या परिस्थिती अनुसार, संस्कृती अनुसार लवकरच त्यांचा विवाह झाला. काही कारणांमुळे त्यांच्या पत्नीचा या जगातून प्रस्थान पण फार लवकर झालं. असं म्हणतात त्यावेळेस त्यांचं वय 30 होतं. पण नेहमी त्यांच्या हृदयामध्ये श्रीकृष्णांना शोधण्याचा एक ध्यास होता. आणि जसे त्यांचे पत्नी या जगातून निघून गेले, त्यांनी लगेच ती संधी साधली आणि व्रज, वृंदावनासाठी त्यांनी गमन केलं. वृंदावनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते नेहमी श्रीकृष्णांना शोधत असायचे. कधी नंदगावमध्ये असायचे, कधी बरसानाला असायचे, कधी सूर्यकुंडला असायचे, राधाकुंड, श्यामकुंड, गोवर्धन जवळ असायचे. पण नेहमी मनामध्ये ही भावना होती की श्रीकृष्ण कुठे आहेत, श्रीकृष्ण कुठे आहेत, मला त्यांना शोधायचंय. कधी एकांतामध्ये बसून 128 माळा रोज श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराज करायचे. 64 माळा म्हणजे 1 लाख हरिनाम होतात. तर रोज 2 लाख हरिनाम श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराज करायचे. त्यांचं भोजन काय? तर मधुकरी करायचे. वृंदावनामध्ये आज पण अनेक अनेक बाबाजी आहेत, ते स्वतःचं अन्न नाही घेत आणि मधुकरी करतात. मधुकरी हा शब्द येतो मधुकर मधून. मधुकर म्हणजे मधमाशी. मधमाशी या फुलातून जाऊन थोडं मध घेईल, या फुलातून जाऊन थोडं मध घेईल आणि ते एकत्र करेल. तर संस्कृत भाषेमध्ये मधमाशीला मधुकर म्हणतात. आणि म्हणून जो व्यक्ती कमीत कमी 5-6 घरातून
थोडं थोडं घेईल. जर एखाद्या व्यक्ती भिक्षा मागत असेल आणि तो एकाच घरी गेला आणि त्या घरी त्याला भरपूर जेवण मिळालं, प्रसाद मिळाला, आणि तो दुसरीकडे जायची त्याला गरज नाही, त्याला मधुकरी नाही म्हणत. मधुकरी म्हणजे भिक्षा नाही. मधुकरी म्हणजे एका मधमाशी सारखं कमीत कमी 5 ते 7 ठिकाणी जाऊन, इथून थोडी चपाती, इथून थोडी डाळ, इथून बेसिकली इवन भिक्षा मागताना पण आपण कोणा एका गृहस्थ व्यक्तीवर अवलंबून तर होत नाहीये. कारण कधी कोणा गृहस्थ व्यक्तीला तुमच्याबद्दल जर आदर असेल तर ते म्हणतील तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही, आम्ही तुमच्या सर्व गरजा पुरवू. पण नंतर त्या व्यक्तीचं जे वैराग्य आहे ते तिथे हळूहळू हळू क्षीण होणार का? तर त्या एका परिवारावर ते अवलंबून होणार. पण वैराग्य म्हणजे परमेश्वरावर अवलंबून व्हायचंय. आणि त्याच्यामुळे एका ठिकाणी पण भिक्षा नाही मागायची आहे, वेगवेगळ्या ठिकाणी भिक्षा मागायची आहे. तर बाबाजी महाराज भिक्षा मागायचे. कधी त्यांना जेव्हा भिक्षा मागायची पण इच्छा नसायची तेव्हा यमुने नदीच्या मातीला, कधी श्याम कुंडच्या मातीला, चिखलाला, कधी राधा कुंडच्या चिखलाला घ्यायचे, त्याचा एक छोटा लाडू बनवायचे आणि त्या लाडवाला खायचे. पण भिक्षा नाही मागायचे. तर त्यांच्या मूडवर होतं, कधी त्यांना जसा मूड असेल तसा. कधी खूप जोर जोरात उच्च आवाजामध्ये नाम संकीर्तन करायचे, कधी नाम संकीर्तन करून भाव विव्हळ होऊन कोसळून पडायचे. अशा प्रकारे एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. श्री बाबाजी महाराज प्रत्येक वृक्षाला, प्रत्येक पक्षाला, कुत्र्याला, अगदी म्हणतात की तिथे भंगी म्हणतो आपण, झाडू मारणारे लोक असतात वृंदावनाचे, त्यांना पण ते विचार करायचे की हे सगळे वृंदावनामध्ये जन्मलेले आहेत, म्हणजे हे राधा कृष्णांना खूप प्रिय आहेत. प्रत्येकाला पूर्ण दंडवत प्रणाम करायचे. तर अशा या काळामध्ये त्यांना भागवत दास बाबाजी महाराज भेटले. आणि हे भागवत दास बाबाजी महाराज यांनी त्यांना बाबाजी दीक्षा दिली. असं म्हणतात त्यांचं आधीचं नाव होतं बमशीदास. आणि त्यांना मग आता त्यांच्या या भागवत दास बाबाजी महाराज यांनी त्यांना दीक्षा दिल्या, त्यांना नाव दिलं श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराज म्हणून. आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये गौर किशोरदास बाबाजी महाराज यांच्यावर कोण आहे? तर यांच्यावर येतात श्रील जगन्नाथदास बाबाजी महाराज. मग आता मी तुम्हाला सांगितलं बाबाजी वेश त्यांनी यांच्याकडून घेतला. भक्ती विनोद ठाकूर येतात. तर भक्ती विनोद ठाकूर यांना गौर किशोरदास बाबाजी महाराज त्यांचे शिक्षा गुरु मानायचे. आणि भागवतदास बाबाजी महाराज कोण आहेत? भागवतदास बाबाजी महाराज हे जगन्नाथदास बाबाजी महाराजांचे शिष्य आहेत. तर म्हणून त्यांची बाबाजी दीक्षा ही झाली भागवतदास बाबाजी महाराजांकडून. पण त्यांचे शिक्षा गुरु होते श्रील भक्ती विनोद ठाकूर. नंतर आपण संदर्भ घेऊ तो, की नंतर जेव्हा मायापूरला गेले 31 वर्ष श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराज हे वृंदावनातच होते, वेगवेगळ्या ठिकाणी राहून भजन करायचे. पण 1894 मध्ये जेव्हा योगपीठ स्थापित झालं, तेव्हापर्यंत श्री चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव स्थान काय आहे हे कोणाला माहिती नव्हतं. पण जेव्हा योगपीठ श्री चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव स्थान जगन्नाथदास बाबाजी महाराजांनी स्थापित केलं, तेव्हा या भागवतदास बाबाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही ना मायापूरला जायला पाहिजे. व्रजभूमी आणि गौरमंडल भूमी या दोघांमध्ये काही अंतर नाहीये. तुम्हाला जे आध्यात्मिक अनुभव तुम्हाला व्रजभूमीमध्ये येत आहेत ते तुम्हाला गौरमंडल भूमीमध्ये पण येणार. मग त्याच्यानंतर गौर किशोरदास बाबाजी महाराज स्थानांतरित झाले. तर तिथे गोद्रुम द्वीप आहे. आणि गोद्रुम द्वीप मध्ये श्रील भक्तिविनोद ठाकूर यांचं घर आहे. स्वानंद सुखद कुंज. स्वानंद सुखद कुंज मध्ये श्रील भक्तिविनोद ठाकूर दररोज भागवतावर, कधी भगवद्गीतेवर प्रवचन करायचे. आणि असं म्हणतात श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराज आहेत बाबाजी, आहेत वैराग्याच्या मार्गावर, आणि भक्तिविनोद ठाकूर आहेत एक गृहस्थ. पण एका गृहस्थकडून त्यांना एवढं छान श्रवणीय सुश्राव्य प्रवचन ऐकायला मिळायचे. तर दररोज म्हणतात दुपारी 3 ते संध्याकाळी 5 पर्यंत गौर किशोरदास बाबाजी महाराज स्वानंद सुखद कुंज मध्ये जायचे आणि भक्ती विनोद ठाकूरांकडून ऐकायचे. आणि म्हणून भक्ती विनोद ठाकूरांना ते शिक्षा गुरु म्हणून बघतात. तर याला म्हणतात वैष्णव परंपरा. वैष्णवांमध्ये आश्रमानुसार कोणी श्रेष्ठ नसतं.
पण चेतनेनुसार कोणी श्रेष्ठ असतं. असं होऊ शकतं की कोणी ब्रह्मचारी आहेत, कोणी संन्यासी आहेत, पण ते एका गृहस्थाला मान सन्मान करतात. का बरं? कारण ते गृहस्थ, त्यांची चेतना खूप उच्च आहे. वर्णाश्रम दृष्टीने वैराग्याचा जो आश्रम आहे, हा गृहस्थ आश्रमापेक्षा श्रेष्ठ आहे. पण आपण बघतो, श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये होते आणि दक्षिण भारत यात्रेला त्यांना जेव्हा निघायचं होतं, तेव्हा त्यांनी सार्वभौम भट्टाचार्याकडून कमीत कमी अं, अनेक वेळा आधी त्या गौर पौर्णिमेच्या आधी त्यांनी परवानगी मागितली. मग म्हणाले की नाही हो, आता तर डोल पौर्णिमा आहे. मग त्याच्यानंतर म्हणाले आता वैशाख महिना आहे, आता खूप गरमी आहे. मग त्याच्यानंतर म्हणाले आता चातुर्मास आहे, आता कुठे जाणार तुम्ही? मग म्हणाले आता कार्तिक महिना आला, आता तर खूप मोठे मोठे उत्सव असतात जगन्नाथ मंदिरामध्ये. मग म्हणाले आता तर अतिशय थंडी आहे, आता तर माघ महिना आला. असं करत करत एका डोल पौर्णिमा म्हणजे गौर पौर्णिमेपासून दुसऱ्या डोल पौर्णिमेपर्यंत, होळीपर्यंत त्यांनी टाळलं. पण या पूर्ण प्रक्रियेमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी कधी हे नाही म्हटलं की मला तुमच्या परवानगीची गरज नाहीये म्हणून. तशा प्रकारे आपण इथे बघतो की आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये जरी त्यांना बाबाजी वेश भागवतदास बाबाजी महाराजांनी दिला, पण गुरु शिष्य परंपरेमध्ये आपल्या ऑल्टरमध्ये त्यांच्यानंतर येतात भक्ती विनोद ठाकूर. तर 30 एक वर्ष अशा प्रकारे वृंदावनमध्ये राहून नंतर यांनी मायापूर इथे त्यांनी स्थानांतरित केलं. तिथे त्यांनी काय करायचे, तिथे कसं राहायचे? आता तर बाबाजी वेश त्यांना मिळालाय, तर विरक्त जीवन जगायचे. गंगे नदीच्या काठी कधी जेव्हा अग्नी देतात, तेव्हा माहितीये मडकी असतात. असं म्हणतात ना, या जगातून जेव्हा जाऊ तेव्हा आपल्यासोबत फक्त एक मडकं येतं. तर ते मडकी तिथे पडलेली असायची. तर त्याच्यातलं एक मडकं गौरकिशोरदास बाबाजी महाराज घ्यायचे. शवावर त्याला झाकायला एक पांढरं कपडं ठेवतात आणि नंतर जेव्हा जाळतात तेव्हा ते पांढरं कपडं कधी कधी पडलेलं असतं तिकडे. तर स्मशान कार्य झाल्यानंतर, शेवटचे अंतिम कार्य झाल्यानंतर एखादं मडकं तिथे पडलेलं आहे, एखादं वस्त्र तिथे पडलेलं आहे, ते घ्यायचे आणि जर कधी स्वयंपाक करायची गरज पडली तर रस्त्यावर शेजारी काही लाकूड पडलेलं असेल, ते लाकूड, हे मडकं, आणि त्यामध्ये काही भिक्षा मागितली असेल तर ते कधी शिजवून खायचे, कधी भिक्षा मागायचे, कधी गंगे नदीच्या चिखलाचे लाडू खायचे. तर अत्यंत विरक्त त्यांचं जीवन होतं. एकदा परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज प्रवचन करताना रघुनाथ दास गोस्वामींबद्दल बोलत होते. आणि मग तेव्हा म्हणाले की रघुनाथ दास गोस्वामी 3 दिवसातून एकदा एक द्रोण ताक प्यायचे आणि ते एक द्रोण ताक पिल्यानंतर म्हणायचे, मी खूप इंद्रिय भोग करतोय म्हणून. तर तेव्हा राजाराम महाराज म्हणाले की हे सगळं जेव्हा आपण ऐकतोय की एक द्रोण ताक त्यांना 3 दिवसातून एकदा इंद्रिय भोग वाटायचा, त्याच्यातून आपल्याला कळायला पाहिजे की त्यांची मानसिक परिस्थिती काय आहे, त्यांचा आध्यात्मिक स्तर काय आहे. की शरीराला फक्त मेंटेन करतायत, शरीराचे लाड नाही करत आहेत. आणि तेव्हा महाराज म्हणाले, हे सगळं आपण ऐकायचंय ते फक्त प्रेरणेसाठी, आपण ते आकलन नाही करू शकत. तर तेव्हा महाराज इंग्लिशमध्ये काय म्हणाले, इफ वी इमिटेट ग्रेट souls लाईक रघुनाथ दास गोस्वामी, इट इज अवर arrogance. तर म्हणाले, जेव्हा आपण रघुनाथ दास गोस्वामी जसं जीवन जगतायत तसं जर आपण जगायचा प्रयत्न केला तर तो आपला केवळ उद्धटपणा असेल. आपण फक्त रघुनाथ दास गोस्वामी आणि आजच्या चर्चेमध्ये श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराज यांच्याकडून आपल्याला फक्त प्रेरणा घ्यायची आहे. आपल्याला अशा प्रकारचे कपडे आणि अशा प्रकारच्या मडक्यांना घेऊन जीवन जगणं हे केवळ उद्धटपणा होईल. श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराज आणि भक्तिविनोद ठाकूर यांच्यामध्ये एक विशेष नातं होतं. त्यांना भक्तिविनोद ठाकूरांबद्दल खूप आदर होता. भक्तिविनोद ठाकूर यांची 13 अपत्य, 13 मुलं आहेत. पण गौर किशोरदास बाबाजी म्हणायचे की यांचं वैराग्य आणि यांची चेतना खूप उच्च आहे. एकदा भक्तिविनोद ठाकूरांच्या घरी बाबाजी महाराज खूप महागडे असे रेशीम वस्त्र धारण करून आले आणि भक्तिविनोद ठाकूरांना आश्चर्य वाटलं. जे शरीराला, जसं मी म्हणालो, स्मशानाचं कार्य झाल्यानंतर जे कापड असायचं त्या कापडाने ते फक्त कटी प्रदेश, हं, आपल्या शरीराचा कटी प्रदेश फक्त झाकायचे.
बाकी तर त्यांच्या शरीरावर कपडे नसायचे. ते एवढे विरक्त व्यक्ती एक दिवशी खूप महागडे कपडे घालून कशासाठी आले. भक्तिविनोद ठाकूरांनी विचारणा केली तर तेव्हा म्हणाले की आता लोक जेव्हा मला बघतील तेव्हा लोक म्हणतील हे कोणतरी ढोंगी बाबा दिसतंय. अशा प्रकारचे महागडे कपडे घालून हे बाबाजी महाराज वैराग्याच्या आश्रमामध्ये फिरतायत. नक्कीच हे कोणतरी ढोंगी आहेत. आणि जेव्हा त्यांना असं वाटेल की मी ढोंगी आहे तेव्हा माझ्यापासून दूर पळतील आणि मला त्रास देणार नाही. का? तर अनेक अनेक लोक बाबाजी महाराजांकडे यायचे आणि त्यांना आशीर्वाद मागायचे आणि म्हणायचे आम्हाला तुम्ही काहीतरी भौतिक प्रगतीसाठी आशीर्वाद द्या. आणि ते बाबाजी महाराजांना ऐकू नसायचं, त्यांना ऐकायला नव्हतं पाहिजे ते. तर म्हणाले मला लोक छळतायत, मला लोक म्हणतायत माझ्या आरोग्यासाठी मला आशीर्वाद द्या, माझ्या पैशांसाठी मला आशीर्वाद द्या. आणि म्हणतात श्रीकृष्णांची सेवा करण्यासाठी कधी कोणी आशीर्वाद नाही मागत आहे. तर म्हणून त्यांना त्याचा त्रास व्हायचा म्हणून त्यांनी खोटं हे नाटक केलं. कधी दुर्जनांच्या घराच्या बाहेर त्यांच्या उंबरठ्यावर बाबाजी महाराज जाऊन बसायचे, ज्यांना समाजामध्ये मान सन्मान नव्हता. आणि ते पण कशासाठी करायचे? लोकांना फसवण्यासाठी, की लोकांनी माझ्यापासून नेहमी दूर असायला पाहिजे म्हणून. बंगालमध्ये गंगे नदीमध्ये प्रवास करायला भरपूर बोटी वापरतात, होडी. तर कधी कधी होडी अशी ती उलटी पण ठेवलेली असते जर वापरात नसेल तर. बाबाजी महाराज अनेक वेळा अशा एका उलट्या ठेवलेल्या होडीच्या आतमध्ये जाऊन कसे तरी जाऊन बसायचे आणि तिथे एकांतामध्ये हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचे. कधी कोणी प्रामाणिक भक्त आला त्यांच्याकडे दर्शनाला तर त्याला तर दूर करायचे. पण लक्षात आलं की हा जरा प्रामाणिक आहे तर त्यांना म्हणायचे तुझ्याकडे 2 आणे आहेत का? का बरं 2 आणे? तर म्हणाले तुला सर्व वेदांचा सार जर पाहिजे असेल तर तुझ्याकडे 2 आणे पाहिजेत फक्त. तर त्यांनी प्रामाणिकपणे विचारलं 2 आणे कशासाठी पाहिजे सांगणार का तुम्ही? तर म्हणाले सर्व वेदांचा सार श्रील नरोत्तमदास ठाकूर यांनी त्यांच्या 2 पुस्तकांमध्ये लिहिला. एक आहे प्रार्थना आणि एक आहे प्रेमभक्ती चंद्रिका. तर प्रार्थनामध्ये नरोत्तमदास ठाकूरांनी त्यांचे वेगवेगळे भजन लिहिले. जसं आपण कधी कधी गातो वृंदावन रम्य स्थान दिव्य चिंतामणी धाम. असे नरोत्तमदास ठाकूरांचे जे अनेक अनेक त्यांनी भजन लिहिले आहेत ते प्रार्थना पुस्तकात आहेत. आणि आपण भागवत प्रवचनाच्या पूर्वी आपण जी गुरुपूजा गातो, श्री गुरु चरण पद्म केवल भक्ती सद्म, तर ती पण प्रेमभक्ती चंद्रिकामध्ये श्री नरोत्तमदास ठाकूरांनी लिहिले. तर नरोत्तमदास ठाकूरांनी सोप्या साध्या बंगाली भाषेत सर्व वेदांचा सार लिहिलाय. जसं आपण म्हणतो तुकाराम महाराजांनी सर्व वेदांचा सार त्यांच्या अभंगामध्ये बोली भाषेत लिहिलाय. तसं त्या काळी नरोत्तमदास ठाकूरांची ही जी 2 पुस्तकं आहेत ही 2 आण्याला उपलब्ध होती. म्हणून बाबाजी महाराज म्हणायचे जर तुम्हाला सर्व वेदांना वाचायचंय आणि सर्व वेदांचा सार पाहिजे तर केवळ खिशामध्ये 2 आणे पाहिजेत. आणि नरोत्तमदास ठाकूरांची ही पुस्तकं तुम्ही वाचली तर तुम्हाला सर्व काही लक्षात येईल. त्यांची संपत्ती काय? त्यांची संपत्ती होती त्यांच्या गळ्यामध्ये असलेली कंठीमाळा, त्यांच्या हातात असलेली कंठीमाळा आणि ही 2 पुस्तकं. स्वतः पण त्यांच्याकडे नेहमी ती पुस्तकं असायची. बाकी त्यांच्याकडे या जगामध्ये काहीही संपत्ती नव्हती. एकादशी काटेकोरपणे पालन करायचे, अगदी पाणी पण नाही घ्यायचे. प्रत्येक एकादशी त्यांनी अशी केली. अनेक अनेक लोकांना त्यांचं ते वैराग्य आणि त्यांचं ते उच्च स्थान बघून सेवा करायची इच्छा व्हायची. तर कधी म्हणायचे आम्ही काही सेवा करू का? पण गौर किशोरदास बाबाजी महाराजांनी कधीही कोणाकडून काही सेवा नाही मागितली. एकदा एक कोणी चांगले भक्त होते, त्यांनी त्यांना थंडीचे दिवस बघून त्यांना थंडी वाजत असेल, त्यांच्याकडे वस्त्र नाहीत म्हणून त्यांनी त्यांना एक खूप छान शॉल आणून दिली, ब्लँकेट सारखी शॉल आणून दिली. तर त्यांनी काय करावं? त्यांनी त्यांच्याकडे 4 काठ्या होत्या. त्या 4 काठ्या अशा उभ्या केल्या, जसं झोपडीचे 4 कॉर्नर्स असतात तसे. आणि त्या 4 काठ्यांना भिंत नाहीये, फक्त ते 4 असे उभे आहेत. आणि त्याचे वरचे जे 4 टोक आहेत त्याला त्यांनी तो ब्लँकेट बांधला. म्हणजे 4 काठ्यांवर उभा आहे आणि त्याची फक्त छत आहे त्या ब्लँकेटची आणि त्याला भिंती नाहीये आणि त्याच्या आतमध्ये बसले होते. तर कोणी विचारलं की बाबाजी महाराज तुम्हाला थंडी नाही वाजणार का? तुम्ही ते आजूबाजूला लावायला पाहिजे. तर बाबाजी महाराज म्हणाले नाही, जेव्हा थंडी येईल माझ्या दिशेने तेव्हा ती बघेल की इथे ब्लँकेट आहे, ब्लँकेट त्याला बघून परत जाईल. अशा प्रकारे त्यांनी उत्तर दिलं. पण त्या ब्लँकेटचा त्यांनी
वापर नाही केला. गौरकिशोरदास बाबाजी महाराजांना इतकं वैराग्याचा तो मूड होता की त्यांना असं वाटायचं की माझ्यामध्ये काही क्षमता नाही, माझ्यामध्ये काही पात्रता नाही, आणि म्हणून कोणा शिष्याला पण त्यांनी कधी हं, काही काय म्हणून दीक्षेच्या दृष्टीने कधी बघितलं नाही. त्यांना कधी असं वाटलं नाही की मी एका गुरुचं स्थान घेण्यासाठी पात्र आहे. पण जेव्हा भक्तिविनोद ठाकूरांच्या घरी जायचे, तेव्हा भक्तिविनोद ठाकूर पण बघायचे की किती हे श्रेष्ठ गुणवत्ता आहे यांची. आणि तेव्हा त्यांचे मुलगा विमल प्रसाद दत्त, ज्यांना आपण भक्ती सिद्धांत सरस्वती म्हणून ओळखतो, त्यांचा पण त्यांच्याशी संबंध आला. आणि दोघांनी बघितलं की गौर किशोरदास बाबाजी महाराज हे किती श्रेष्ठ स्तराचे भक्त आहेत. तर तेव्हा भक्तिविनोद ठाकूरांनी आपल्या मुलाला सांगितलं, जर तुला अध्यात्माच्या मार्गामध्ये पुढे जायचं असेल तर तू बाबाजी महाराजांकडून दीक्षा घे. तर बघा काय हे सगळं चाललंय. बाबाजी महाराज भक्तिविनोद ठाकूरांना आपले शिक्षागुरु समजतायत, म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजतायत. पण ते व्यक्ती जे गौर किशोरदास बाबाजी महाराजांना श्रेष्ठ समजतायत, ते स्वतःच्या मुलाला दीक्षा नाही देत आहेत. ते म्हणतायत तू गौर किशोरदास बाबाजी महाराजांकडून दीक्षा घे. का बरं? तर त्यांच्यामध्ये वडील आणि पुत्राचं नातं आहे. ते नातं नाही पाहिजे, ते आध्यात्मिक नातं पाहिजे. म्हणून ते म्हणाले गौर किशोरदास बाबाजी महाराजांकडून तो दीक्षा घे. भक्तिसिद्धांत सरस्वती प्रकांड पंडित. भक्तिसिद्धांत सरस्वतीचं इंग्रजी जेव्हा प्रवचन ते द्यायचे, तेव्हा त्या काळचे इंग्रज शासक डिक्शनरी घेऊन बसायचे, आणि त्यांना इंग्रजी समजण्यासाठी भक्तिसिद्धांत सरस्वतींचं कठीण जायचं. आपण भक्तिसिद्धांत सरस्वतींबद्दल पण अनेक वेळा चर्चा केली आहे. 7 वर्षांचं वय जेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वतींचं होतं, तेव्हा त्यांना संपूर्ण भगवद्गीता सर्व 700 श्लोक कंठस्थ होते. तर असे हे एक विशेष व्यक्तिमत्व होतं. आपले एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद म्हणायचे, इंग्लिशमध्ये एका शिष्याला म्हणाले, व्हॉट कॅन आय से अबाउट माय गुरु महाराज, ही वॉज अ वैकुंठा मॅन. तर आपले शिले प्रभुपाद म्हणाले, मी माझ्या गुरु महाराजांबद्दल काय सांगू, ते थेट वैकुंठातून आले होते. तर हे भक्ती सिद्धांत सरस्वती जे इतके विद्वान पंडित आहेत आणि ज्यांची भाषा इतकी उत्कृष्ट आहे की त्या इंग्रजांना डिक्शनरी लागायची, यांना हृदयामध्ये पूर्णपणे खात्री झाली की ज्यांना एक अक्षर लिहिता येत नाही, जे साक्षर नाहीये, त्यांच्याकडून मी दीक्षा घेईन. तर हे सगळे विशेष पैलू आहेत जे आपल्याला समजायला पाहिजेत की का बरं इतके श्रेष्ठ पंडित भक्तिसिद्धांत सरस्वती गौर किशोरदास बाबाजी महाराज, जे अडाणी, भौतिक दृष्टीने अडाणी आहेत आणि एक अक्षर त्यांना लिहिता येत नाही, त्यांच्याकडून त्यांना का घ्यायचंय. तर म्हणाले परमेश्वराला जर प्राप्त करायचं असेल तर ते आपल्याला आपल्या गुणवत्तेने नाही करता येत, आपल्या बुद्धीने नाही गाठता येत. आपल्याला परमेश्वरला जर गाठायचं असेल तर त्यासाठी कोणीतरी प्रेमी भक्त पाहिजे. काय म्हणतायत आपले आचार्य एका भजनामध्ये म्हणतायत, आम्ही तो कंगाल कृष्णा कृष्णा बोली धाई तव पाचे, कृष्णा से तोमार कृष्ण दिते पार तोमार शकती आचे. हे वैष्णव ठाकूर शुद्ध वैष्णवांना उद्देशून म्हणतायत, श्रीकृष्ण तर तुमची प्रॉपर्टी आहे, आणि कृष्ण दिते पारो तुमच्याकडे शक्ती आहे की तुम्ही कोणालाही कृष्ण देऊ शकता. मग आम्ही तो कंगाल, मी तर कंगाल आहे. कृष्ण कृष्ण बोली धाई तव पाछे पाछे, मी केवळ तुमच्या पाठी पाठी येऊ शकतो आणि म्हणू शकतो कृष्ण कृष्ण, आणि तुम्हाला जर दया आली तर मला तुम्ही श्रीकृष्ण देऊ शकता. आपण बघतो एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांनी कोणत्या कोणत्या कठीण परिस्थितीमध्ये श्रीकृष्णांची सेवा स्थापित केली. तर श्रीकृष्ण हे त्यांच्या शुद्ध भक्तांच्या हृदयामध्ये स्थित आहे, त्यांची प्रॉपर्टी आहे, ते कोणालाही देऊ शकतात. म्हणून भक्ती सिद्धांत सरस्वतींनी आपल्यासाठी पण एक खूप छान उदाहरण स्थापित केलंय की कोणाची बुद्धी किती आहे, कोणाचं वाक्चातुर्य किती आहे, त्याच्या अनुसार आपल्याला श्रीकृष्ण नाही भेटणार. आपल्याला श्रीकृष्ण भेटतील त्या व्यक्तीकडून ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये श्रीकृष्णांचं स्थान आहे. तर म्हणून भक्तिसिद्धांत सरस्वती त्यावेळी आपण, त्यांचं नाव होतं विमल प्रसाद दत्त, तर ते गौर किशोरदास बाबाजी महाराजांकडे गेले. त्यांनी विनवण्या केल्या, त्यांना सांगितलं कृपया तुम्ही मला दीक्षा देणार का म्हणून. गौर किशोरदास बाबाजी महाराज नी ते स्वीकारच नाही केलं, तर त्यांना दूर केलं, नाही 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 शक्य नाही वगैरे. पण विमल प्रसाद हे पण काही कमी नव्हते, यांनी पण हट्ट धरून ठेवला.
एक दिवशी गौर किशोरदास बाबाजी महाराज म्हणाले, ठीक आहे, मी श्री चैतन्य महाप्रभूंना विचारून सांगतो. विमल प्रसाद दत्त यांना खूप छान वाटलं. नंतर परत दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा त्यांच्याकडे गेले, तेव्हा म्हणाले, मी श्री चैतन्य महाप्रभूंना विचारायला विसरलो. ठीक आहे, काही हरकत नाही. मग पुन्हा एकदा त्यांच्याकडे आले. मग तेव्हा श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराज म्हणाले, कोणा व्यक्तीकडे खूप सारे सद्गुण असतील, कोणा व्यक्तीकडे खूप विद्वत्ता असेल, आणि कोणा व्यक्तीकडे खूप छान चरित्र असेल, पण म्हणाले या गोष्टींनी तुम्ही श्रीकृष्णांना प्राप्त नाही करू शकत. म्हणून मी बांधील नाहीये की मी तुला दीक्षा देईन तुझ्या सद्गुणांमुळे, तुझ्या विद्वत्तेमुळे, तुझ्या उत्तम चारित्र्यामुळे. हे जेव्हा विमल प्रसाद दत्तनी ऐकलं, तेव्हा विमल प्रसाद दत्त म्हणाले, जर मला तुमच्याकडून दीक्षा नाही मिळाली तर मी हे प्राण कशाला ठेवू, मी माझे प्राण सोडणार. आणि विमल प्रसाद दत्तांनी निर्धास्त केलं की मी गंगे नदीमध्ये उडी मारणार आणि माझे प्राण देणार. ही गोष्ट जेव्हा कोणीतरी गौर किशोरदास बाबाजी महाराजांना सांगितली, तेव्हा त्यांना लक्षात आलं, हे व्यक्ती केवळ औपचारिकता म्हणून दीक्षा नाही मागत, यांना खरोखर माझे आशीर्वाद पाहिजे, यांना खरोखर माझं मार्गदर्शन पाहिजे. आणि कसलं मार्गदर्शन पाहिजे? वैराग्याचं मार्गदर्शन पाहिजे. कारण मी इतका वैरागी आहे, तर यांना ते मार्गदर्शन पाहिजे. तेव्हा कुठे मग गौर किशोरदास बाबाजी महाराज पटकन गेले आणि विमल प्रसाद दत्तला म्हणाले की नाही, ठीक आहे, मी तुला दीक्षा देईन. तर विमल प्रसाद दत्त हे गौर किशोरदास बाबाजी महाराजांचे एकमेव शिष्य. त्यांच्या आधी कोणा दीक्षा नाही दिली, त्यांच्या नंतर कोणा दीक्षा नाही दिली. आणि तेव्हा त्यांनी यांना काय नाव दिलं? वार्षभानवी देवी दयित दास. हं? वृषभानू म्हणजे श्रीमती राधाराणीचे वडील. तर म्हणून राधाराणीचं एक नाव आहे वृषभानू पुत्री किंवा वार्षभानवी. जसं पांडूच्या मुलाचं नाव आहे पांडव. तशा प्रकारे वृषभानूच्या मुलीचं नाव आहे वार्षभानवी. तर म्हणून वार्षभानवी देवी दयित दास. तशा प्रकारे खूप सुंदर त्यांना नाव दिलं. आणि एक या गोष्टीला ऐकून कधी इतर लोक गौर किशोरदास बाबाजी महाराजांच्या जेव्हा जवळ जायचे, आणि कधी कधी त्यांची परवानगी नसताना म्हणतात की नाही, जवळ नका येऊ तुम्ही, माझ्या आशीर्वादाची गरज नाही. पण कधी कोणी त्यांचं श्रेष्ठ स्थान बघून जबरदस्तीने त्यांच्या चरणांना जेव्हा स्पर्श करायचे, तेव्हा गौर किशोरदास बाबाजी महाराज म्हणाले, तू संपलास, तुझा विध्वंस होईल आता. तर अशा प्रकारे कधी चुकीने त्यांच्या चरणांना जर कोणी स्पर्श केला तर गौर किशोरदास बाबाजी महाराज म्हणायचे, तुझा विध्वंस होईल, यू विल बी डूम्ड, यू विल बी डिस्ट्रॉइड. तर लोक एकदम असे घाबरून जायचे की साधू संतांच्या पायाला पडून हे म्हणतात की विध्वंस होईल, असं कसं समजून घ्यायचं. पण बेसिकली गौर किशोरदास बाबाजी महाराजांची इच्छा होती, कोणी माझ्या पाया नाही पडायला पाहिजे, मी तर एक साधारण व्यक्ती आहे. आपण नरोत्तमदास ठाकूरांबद्दल चर्चा करत होतो. नरोत्तमदास ठाकूर आणि लोकनाथ गोस्वामी यांच्याबद्दल पण तीच कथा येते. नरोत्तमदास ठाकूर हे एक श्रेष्ठ राजघराण्यातले राजपुत्र होते. आणि लोकनाथ गोस्वामींना जाऊन त्यांनी जेव्हा विनंती केली, तेव्हा लोकनाथ गोस्वामींच्या मनामध्ये तीच एक भावना होती की मी तर अपात्र व्यक्ती आहे, मी तर सर्वांचा दास आहे, मी गुरु कसा बनू शकतो. आणि म्हणून अनेक अनेक वेळा नरोत्तमदास ठाकूरांना त्यांनी टाळलं. आणि मग नरोत्तमदास ठाकूर अर्ध्या रात्री त्यांच्यासाठी प्रातःकालीन शारीरिक कार्य जे असतात त्यांच्यासाठी नरोत्तमदास ठाकूर रोज त्यांच्यासाठी पूर्व तयारी करायचे. ते जेव्हा बघितलं, त्यांचं मलमूत्र एका राजपुत्राने जेव्हा स्वतःच्या हाताने साफ करताना लोकनाथ गोस्वामींनी बघितलं, तेव्हा त्यांना ते सहन नाही झालं. नरोत्तम, तू काय करतोयस? तर म्हणाले, नाही, तुम्ही माझे गुरु महाराज आहात आणि तुमची कृपा जर मला या मार्गाने मिळत असेल तर कमीत कमी मी तुमची काहीतरी सेवा करेन. तेव्हा त्यांना लक्षात आलं, हा राजपुत्र नव्हे, याला खरोखर माझे आशीर्वाद पाहिजेत, माझी दीक्षा पाहिजे. तेव्हा लोकनाथ गोस्वामींनी केवळ एका शिष्याला दीक्षा दिली, नरोत्तमदास ठाकूर. गौर किशोरदास बाबाजी महाराज यांच्या बद्दल श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती त्यांचं कसं गुणगान करतात. एकदा भक्तिसिद्धांत सरस्वती एका बोटीवर बसून प्रवास करत होते, आणि तेव्हा एका शिष्याने भक्तिसिद्धांत सरस्वतींची स्तुती केली. म्हणाले, गुरु महाराज, तुम्ही काय अलौकिक प्रचार करताय, तुम्ही किती लोकांचं परिवर्तन करताय आणि तुम्ही किती श्रेष्ठ प्रचारक आहात. तेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणाले, ही बोट चालताना सर्वांना दिसते, पण या बोटी खाली एक इंजिन लागलंय.
आणि ती इंजिन ऍक्च्युली या बोटीला चालवते. तशाच प्रकारे मी भरपूर प्रचार करतोय, पण कोणाला मला शक्ती कुठून मिळते, तर माझ्या गुरु महाराजांकडून शक्ती मिळते. म्हणाले माझ्या सगळ्या प्रचारामागे जी शक्ती येते ती गौर किशोरदास बाबाजी महाराजांकडून येते. तेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणाले, या ब्रह्मांडामध्ये जे काही ज्ञान आहे ते सर्व माझ्या गुरु महाराजांच्या पायाखाली धुळीच्या एका कणामध्ये समाविष्ट आहे म्हणून. अशा प्रकारे बाह्य दृष्टीने आपल्याला भौतिक दृष्टीने अडाणी दिसणाऱ्या गौर किशोरदास बाबाजी महाराजांबद्दल श्री भक्तिसिद्धांत सरस्वतींनी वर्णन केलं. की एका दुसऱ्या ठिकाणी भक्तिसिद्धांत सरस्वती लिहितात, मी माझ्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी प्राप्त करण्याचा एक मला वेध लागला होता, ध्यास होता मध्ये. पण त्या सगळ्या गोष्टी गोळा करता करता मला एक लक्षात आलं, मला समाधान नाही मिळत आहे. आणि म्हणून मी श्रीकृष्णांचा खूप आभारी आहे की त्यांनी माझ्या जीवनामध्ये दोन शुद्ध भक्त दिले. एक माझे स्वतःचे वडील श्रील भक्तिविनोद ठाकूर, आणि दुसरे त्या माझ्या शुद्ध भक्त वडिलांनी भक्तिविनोद ठाकूरांनी मला निर्देश केला की तू गौर किशोरदास बाबाजी महाराजांकडून तू दीक्षा घे म्हणून. आणि तेव्हा मला लक्षात आलं की गौर किशोरदास बाबाजी महाराजांची काय स्थान आहे, त्यांच्याकडून जर कृपा मिळाली तर त्याचा मला काय फायदा होईल. आणि तेव्हा कुठे मी परिपूर्ण झालो. जेव्हा गौर किशोरदास बाबाजी महाराजांची ओळख झाली तेव्हा मी कुठे परिपूर्ण झालो. आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं, भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणतात, या तीन गुणांनी व्याप्त, एका अर्थाने प्रदूषित भौतिक जगामध्ये शुद्ध चेतनेचे वैष्णव पण राहतात. अशा प्रकारे मला लक्षात आलं. तेव्हा मग मी भक्ती गौर किशोरदास बाबाजी महाराज दीक्षा घेतली. एकदा त्यांचे हे शिष्य भक्तिसिद्धांत सरस्वती यांनी वैशाख महिन्यामध्ये एक पूर्ण महिना बृहद भागवतामृत याच्यावर प्रवचन केले. आणि त्या बृहद भागवतामृताच्या एका महिन्याच्या प्रवचनामध्ये त्यांचे गुरु महाराज श्री गौर किशोरदास बाबाजी महाराज जाऊन बसायचे आणि आपल्या शिष्याकडून ते ऐकायचे. आपण भागवताच्या मुखपृष्ठावर पण बघतो की शुकदेव गोस्वामी परीक्षिताला मार्गदर्शन करतायत आणि त्या सभेमध्ये कोण बसलेत, शुकदेव गोस्वामींचे गुरु, त्यांचे वडील व्यास ऋषी, आणि व्यास ऋषींचे गुरु नारद मुनी. तर परमगुरु आणि गुरु शिष्याच्या कथेमध्ये बसलेत का, तर जेव्हा कथा चालू आहे तेव्हा कोण सिनियर आणि कोण ज्युनियर नाहीये. जर ती कथा प्रामाणिक असेल तर श्रीकृष्ण त्या कथेमध्ये, नाहम तिष्ठामि वैकुंठे योगिनाम हृदयेषु वा, यत्र गायन्ति मद्भक्ता तत्र तिष्ठामि नारद. जर कोणी नव भक्त पण प्रामाणिकपणे श्रीकृष्णांची स्तुती करत असेल आणि स्वतःचा शहाणपणा दाखवत नसेल तर तिथे श्रीकृष्ण उपस्थित आहेत. प्रश्न हा नाही आहे की कोण किती ज्युनियर आहे आणि कोण किती सिनियर आहे. प्रश्न आहे की जो वक्ता आहे तो श्रीकृष्णांची स्तुती करतोय का, तो श्रीकृष्णांची वाहवा करतोय का. अं, कुलिया नावाची एक जागा आहे ज्याला आज आपण नवद्वीप शहर म्हणतो. तिथे अं, एका धर्मशाळेमध्ये गौर किशोरदास बाबाजी महाराज राहायचे. ते एक धर्मशाळा म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे, अस्वच्छ असणार, चांगली नसणार. तर त्या भागामध्ये जेव्हा गौर किशोरदास बाबाजी महाराज राहते तेव्हा अनेक अनेक लोक त्यांच्या दर्शनाला तिथे यायचे. तर त्यांना त्या सर्व लोकांच्या भौतिक इच्छा साठी झालेल्या प्रार्थना ऐकून इतका त्रास झाला. त्या धर्मशाळेच्या टॉयलेटमध्ये गौर किशोरदास बाबाजी महाराज आतमध्ये गेले आणि त्यांनी आतमधून कडी लावली आणि अनेक अनेक दिवस त्या धर्मशाळेच्या टॉयलेटमध्ये ते राहिले. तेव्हा कोणी प्रश्न विचारला की महाराज तुम्ही या दुर्गंधी युक्त ठिकाणी कसे काय राहताय. ते म्हणाले, भौतिकवादी लोक जेव्हा माझ्याकडे भौतिक इच्छांसाठी प्रार्थना करतात त्यांच्या हृदयामधून येणारा दुर्गंध त्या भौतिक इच्छांचा, तो मला या टॉयलेटच्या दुर्गंधीपेक्षा जास्ती वाटतो. मला या टॉयलेटमध्ये जास्ती दुर्गंध येत नाहीये, पण लोकांच्या भौतिक इच्छांचा जो दुर्गंध आहे तो मला सहन होत नाही. आणि अशा प्रकारे ते तेच राहिले. एक कासिम बाजार म्हणून मायापूर पासून एक एक दोन तासावर एक जागा आहे. तिथले एक राजा होते, त्यांचं नाव होतं श्री मणिंद्र चंद्र नंदी बहादूर म्हणून. आणि हे मणिंद्र चंद्र नंदी बहादूर यांनी एकदा गौर किशोरदास बाबाजी महाराजांना विनंती केली की तुम्ही कृपया माझ्या महालात येऊन श्रीमद भागवतावर काही प्रवचन देणार का. तर तेव्हा गौर किशोरदास बाबाजी महाराजांनी उत्तर दिलं
जर तुला माझा सत्संग पाहिजे असेल तर मी तुझ्या महालात नाही येणार. तू तुझा महाल, तुझं ऐश्वर्य सोडून माझ्यासोबत इथे राहायला आहे. मग का म्हणाले असं? तर त्यांना काय उत्तर दिलं त्यांनी? म्हणाले, जर मी तुझ्या महालात येऊन राहिलो ना, मी तेवढा प्रगत भक्त नाहीये, माझं वैराग्य तेवढं प्रगत नाहीये. तुझ्या महालातला वैराग्य बघून माझ्या हृदयामध्ये भौतिक इच्छा निर्माण होऊ शकतात. आणि जेव्हा तुझ्या ऐश्वर्याबद्दल माझ्या हृदयामध्ये भौतिक इच्छा निर्माण होतील, तेव्हा तू माझा शत्रू बनशील आणि माझ्या मनामध्ये तुझ्या प्रती द्वेष निर्माण होईल. आणि म्हणून माझ्या हृदयामध्ये तुझ्या प्रती द्वेष निर्माण होऊ नये म्हणून मी तुला एक विनंती करतोय. तू सर्व काही सोडून माझ्या सत्संगासाठी इथे ये. तू खाण्यापिण्याची काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी भिक्षा मागेन, मी तुला खाऊ घालीन. पण आपण दोघं नवद्वीप मध्ये इथे येऊन भजन करूया. तर अशा प्रकारे गौरकिशोरदास बाबाजी महाराज यांना नेहमी स्वतःचा अपात्रता आणि स्वतःचं वैराग्य अगदी कमकुवत आहे आणि मी एक साधारण व्यक्ती हे दाखवण्यामध्ये पूर्ण विश्वास होता. जेव्हा एक गृहस्थ व्यक्ती त्यांच्याकडे आले मार्गदर्शनासाठी, तेव्हा एकदा गौर किशोरदास बाबाजी महाराज स्वतः अत्यंत विरक्त आहेत, पण त्यांना काय त्यांनी मार्गदर्शन केलं. म्हणाले, एक वैष्णवी पत्नी मिळणं हे अत्यंत दुर्मिळ असतं. आणि म्हणाले, जर तुला एक वैष्णवी पत्नी मिळाली आहे तर तो श्रीकृष्णांचा तू आशीर्वाद समज. आणि म्हणाले, तुझ्या पत्नीने तुला तिचा स्वामी म्हणून नेहमी तुझ्याशी नातं ठेवायला पाहिजे आणि तू पण तुझ्या पत्नीशी कृष्णदासी म्हणून नातं ठेवायला पाहिजे. तू तिला स्वतःची दासी म्हणून कधी समजू नकोस आणि स्वतःच्या सुखासाठी तिचा कधी वापर करू नकोस. तर जरी स्वतः विरक्त होते पण गृहस्थांना त्यांनी अशा प्रकारचं मार्गदर्शन दिलं. एकदा आजूबाजूला एक हरेन बाबू म्हणून एक भक्त होते आणि त्यांना कुठल्या तरी मायापूरमध्ये कुठेतरी एक उत्सव झाला आणि सगळ्यांना अन्न वाटप चालू होतं, प्रसाद वाटप चालू होतं. तर हे हरेन बाबू आहेत, त्यांनी तिथे जाऊन खूप छान प्रसाद होता, टेस्टी लॅविश म्हणतो ना तसा प्रसाद होता तो. तर तो त्यांनी खाल्ला. तर जेव्हा गौरकिशोरदास बाबाजी महाराज नाही कळलं, गौरकिशोरदास बाबाजी महाराज 3 दिवस त्या हरेन बाबूशी बोलले नाही. आणि मग चौथ्या दिवशी म्हणाले, काय रे, तू तिथे चांगला प्रसाद मिळतोय, चविष्ट प्रसाद मिळतोय म्हणून जाऊन तो प्रसाद खाल्लास, पण तुला माहितीये का तो प्रसाद स्पॉन्सर कोणी केला होता? कारण तो अशा प्रकारे तो प्रसाद कुठून आलाय त्याचा विचार न करता तू तिथे जाऊन आधाशी सारखा तो प्रसाद खाल्लास, तुझं भजन खंडित होईल, तुझं भजन टिकणार नाही, अशा प्रकारे बोलले. बाबाजी महाराज नेहमी म्हणायचे आपल्या आजूबाजूच्या भक्तांना की भजन हे भोजन पेक्षा जास्ती महत्वपूर्ण आहे. जे लोक भोजनासाठी नेहमी लालायित असतात आणि नेहमी विचार करतात चांगला प्रसाद कुठे मिळेल, चांगला प्रसाद कुठे मिळेल, ते त्यांचं भजन चांगलं नाही करू शकत. अर्थात म्हणायचे, भोजन हे भजनाच्या विरुद्ध आहे आणि भोजन हे भजनाला त्रास देतं. एकदा सनातन गोस्वामींचा तिरोभाव दिवस होता आणि त्यांच्या जवळ जे भक्त होते त्यांना ते म्हणाले, आज आपण खूप मोठा फेस्टिवल करूया. तर ते शिष्य होते ते म्हणाले, अनुयायी होते ते म्हणाले की पण आपल्याकडे तर पैसे नाही आहेत. मग जर फेस्टिवल करायचं असेल तर मग तेल तूप हे सगळं कुठून येणार, सामग्री कुठून येणार? ते म्हणाले, आपण काय करायचं माहितीये का, आपल्याला हे पैशांची गरज नाही, आपल्याला सामग्रीची गरज नाही. आपण छान उपवास करूया आणि दिवसभर हरिनाम करूया, हरी बोल. तर गौरकिशोरदास बाबाजी महाराजांनी त्या दिवशी फेस्टिवल साजरी केला. तो काय होता? अखंड हरिनाम आणि अखंड उपवास. एकदा अगरताला नावाची एक जागा आहे, आज पण आहे. तर त्या अगरतालाचे नरेंद्र कुमार सेन हे बाबाजी महाराजांना भेटायला आले आणि म्हणाले, मला कृपया सिद्ध प्रणाली मंत्र देणार का? तर सिद्ध प्रणाली मंत्र म्हणजे, आता आपण या भौतिक जगतामध्ये फसलेलो आहोत, पण आध्यात्मिक जगतामध्ये जेव्हा आपण होतो तेव्हा आपलं तिथे काय स्थान होतं, ते त्याला म्हणतात सिद्ध स्वरूप. आध्यात्मिक जगतामध्ये श्रीकृष्णाशी आपलं काय नातं आहे त्याला म्हणतात सिद्ध स्वरूप. तर काही बाबाजी लोक कोणा शिष्याला म्हणतात, मी तुला आता तुझं सिद्ध स्वरूप काय आहे ते उघड करण्यासाठी तुला सिद्ध प्रणाली मंत्र देतोय. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हा मंत्र घेऊन तुला काहीतरी विशेष प्रकाश पडेल आणि तुला आध्यात्मिक जगतामध्ये राधाकृष्णांसोबत तुझं काय नातं आहे ते कळेल.
त्याला म्हणतात सिद्ध प्रणाली मंत्र. तर त्यांच्याकडे आले, ते म्हणले सिद्ध प्रणाली मंत्र काय आहे? तर तेव्हा ते म्हणाले, तुला सिद्ध प्रणाली मंत्र मी देतो, हा घे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणाले या महामंत्राला सोडून दुसऱ्या कुठल्या सिद्ध प्रणाली मंत्रासाठी जाऊ नको. हे एकमेव मंत्र तुला तुझं सिद्ध स्वरूप योग्य वेळी प्रकाश करेल. एकदा काही भक्त बाबाजी महाराजांकडे आले आणि एक श्रीमद भागवतावर प्रवचन करणारे एक भक्त होते. त्यांच्याबद्दल खूप गुणगान करू लागले आणि म्हणाले, काय भागवतावर प्रवचन करतात, काय भागवतावर प्रवचन करतात. तेव्हा बाबाजी महाराज मध्येच बोलले, हा व्यक्ती श्रीमद भागवत नाही बोलत आहे, हा व्यक्ती षड गोस्वामींनी दिलेलं आपल्याला जे वाङ्मय आहे, ते नाही सांगत आहे. म्हणाले, तो गौर गौर नाही बोलत आहे, तो कृष्ण कृष्ण नाही बोलत आहे, तो फक्त म्हणतोय पैसा पैसा. गौरकिशोरदास बाबाजी महाराज म्हणतात, तो जेव्हा भागवत कथा करतोय त्याच्यामध्ये मला कृष्णांची स्तुती ऐकून येते, त्याच्यामध्ये फक्त पैसा पैसा ऐकू येतोय. तर कसं काय असं शक्य? गौरकिशोरदास बाबाजी महाराजांना त्या व्यक्तीची चेतना दिसत होती. तो व्यक्ती भागवत प्रवचन का करत होता? कारण भागवत प्रवचन केल्यानंतर कोणी श्रीमंत व्यक्ती जर भेटला तर तो म्हणतो, तुम्ही इतके छान भजन गायले, तुम्ही इतकी छान कथा केली, माझ्याकडून तुम्हाला काहीतरी दक्षिणा देतो. तर उद्देश काही भागवत कथाकारांचा असतो की भागवत कथा बोलून आपण उदरनिर्वाह करायचा. आणि म्हणून श्रील प्रभुपादांनी पण आपल्या सर्वांना स्पष्ट बजावून सांगितलंय, जर भागवत कथेसाठी आपण कोणाकडून जर पैसे घेतले तर ते आपण भागवताच्या तत्वा विरुद्ध चाललोय. शुकदेव गोस्वामी हे विरक्त आहेत, त्यांना श्रीकृष्णांपती प्रेम आहे म्हणून त्यांनी भागवत कथा केली. तर म्हणून आपल्या मंदिरामध्ये शनिवारी संध्याकाळी जो कार्यक्रम असतो त्याला कोणी फीज नाही घेऊ शकत. आपला जो सकाळचा भागवतम क्लास आहे संडेला, त्यासाठी कोणी फीज नाही घेऊ शकत. आपण मंदिराकडून त्याचे पैसे नाही घेऊ शकत. पण कुठला सेमिनार आहे, कॉर्पोरेट सेमिनार आहे, कुठला काही दुसरा कार्यक्रम आहे, तर त्यावेळेस कदाचित आपण परिस्थिती अनुसार घेऊ शकतो. पण भागवत प्रवचनाला, सत्संग कार्यक्रमाला आपण कधी फीज नाही घेऊ शकत. तर प्रभुपादांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये अनेक अनेक वेळा त्यांच्या तात्पर्यांमध्ये या गोष्टीवर खूप भर दिलाय की आपण श्रीकृष्णांची स्तुती, श्रीकृष्णांची कथा ही लोकांपर्यंत पोहोचवणे हे तर आपलं कर्तव्य. याच्यासाठी तर आपण इस्कॉन मंदिर बांधलंय. इस्कॉन मंदिर कशासाठी बांधलंय आपण? लोकांपर्यंत कथा जाऊ दे, लोकांपर्यंत श्रीकृष्णांची कीर्ती जाऊ दे, कीर्तनाद्वारे किंवा कथेद्वारे जाऊ दे. त्यासाठी आपलं अस्तित्व कशासाठी? इस्कॉन संस्थेचं अस्तित्व आहे श्रीकृष्णांचा कॉन्शियसनेस, श्रीकृष्णांची जाणीव आपल्याला घरोघरी घेऊन जायची. त्याच्यासाठी आपण पुस्तक वितरण करणं, त्याच्यासाठी आपण प्रसाद वाटप करणं, त्यासाठी आपण मूर्तीपूजा करणं. पण मेन गोष्ट काय आहे? लोकांच्या हृदयामध्ये श्रीकृष्णांप्रती स्नेह निर्माण व्हायला पाहिजे. तर म्हणून गौर किशोरदास बाबाजी महाराज म्हणतात, मला ते गौर गौर कृष्ण कृष्ण ऐकू नाही येते, मला फक्त पैसा पैसा ऐकू येतं. एकदा एक डॉक्टर बाबाजी महाराजांना भेटायला आले आणि म्हणाले, कलकत्त्याचे होते ते, म्हणाले, मी कलकत्त्याची माझी प्रॅक्टिस सोडून नवद्वीप धाम इथे यायला तयार आहे आणि मी नवद्वीप धाम वासी यांना फ्री ट्रीटमेंट द्यायला तयार आहे. बाबाजी महाराज म्हणाले, तू खोट्या प्रतिष्ठेसाठी नवद्वीपला येऊ नकोस. हम्म? त्याच्या हृदयामध्ये कुठेतरी होतं की बघा मी किती मोठा वैरागी आहे, मी माझी प्रॅक्टिस सोडून आता नवद्वीप मध्ये चाललोय सेवा करण्यासाठी. म्हणाले, तू तुझ्या खोट्या प्रतिष्ठेसाठी नवद्वीप मध्ये येऊ नको. तुला जर खरोखर नवद्वीप वासींची सेवा करायची असेल तर तू तुझी प्रॅक्टिस सोडून इथे ये आणि माझ्यासोबत नाम संकीर्तन कर. नाम संकीर्तन करून सगळ्यांचं भलं होतं. नाम संकीर्तनाने हृदय शुद्ध होतं, पवित्र होतं, म्हणून तू कर. ऑफकोर्स ते व्यक्ती मग नंतर आले नाही. एक नवीन एक बाबाजी होते, त्यांनी आत्ताच बाबाजी वेश घेतला होता आणि ते बाबाजी त्यांना नवद्वीप मध्ये भजन करायचं होतं. तर त्यांनी काय केलं, एका मालकीण बाई होते जमिनीचे, त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले, मला थोडी जागा देणार का, मी इथे राहून भजन करू शकतो म्हणून. तर कुठेतरी विकण्याची गोष्ट आली की ती जमीन विकू शकतो का म्हणून. मग म्हणाले की ही जेव्हा गोष्ट गौर किशोरदास बाबाजी महाराजांकडे म्हणाले, पवित्र धाम वृंदावन धाम किंवा मायापूर धाम ही तर चिंतामणी धाम आहे. सर्व ब्रह्मांडांची जी किंमत आहे, सोनं चांदी जी काही किंमत आहे, ती किंमत
वृंदावन आणि मायापूर याच्या धुळीच्या एका कणा इतकी नाहीये. तर म्हणून जेव्हा त्या मालकीणबाई म्हणतायत की तुम्हाला इथे राहायची जागा पाहिजे असेल तर मी विकू शकते तुम्हाला जागा, तर म्हणतात कोण हे मूर्ख व्यक्ती आहेत जे वैकुंठाचा एक भाग विकण्यासाठी बोलतायत. वैकुंठ आपण विकू नाही शकत, हे तर चिंतामणी धाम आहे. आणि जो कोणी व्यक्ती वैकुंठाला म्हणत असेल की याला मी विकू शकतो, त्याला अजून आध्यात्मिक काही गोष्ट कळाली नाहीये. हे प्रकृतीच्या प्रभावाखाली आहेत, प्राकृत आहेत हे लोक. अशा प्रकारे एकदा श्रील गौरकिशोरदास बाबाजी महाराज भजन करत असताना तिथे एक दुसरा व्यक्ती आला. तो एका मित्राला घेऊन आला आणि जेव्हा थोडी कथा जेव्हा चालू होती गौरकिशोरदास बाबाजी महाराजांची, तेव्हा तो असा थोडा थरथर कापू लागला. कधी कधी शास्त्रांमध्ये वर्णन आहे की सात्विक विकार असतात. भगवंतांची कथा ऐकून कधी कधी कोणाला प्रेम जागृत होतं. तर हे जे व्यक्ती होते ते म्हणाले, बघा हा माझ्यासोबत जो आलाय तो किती भाव विव्हाळ झाला तुमची कथा ऐकून आणि किती प्रगत भक्त आहे. गौर किशोर बाबाजी महाराजांनी कथा थांबवली आणि जो व्यक्ती असा थरथर थरथर कापत होता त्या प्रेमामध्ये तथाकथित, त्याला म्हणाले इथून चालता हो. त्याला तिथून बाहेर काढलं, त्यांनी खडसावून बोलले त्याला, जर चालता हो इकडून. आणि मग त्या व्यक्तीला म्हणाले, जर कोणी व्यक्ती खरोखर श्रीकृष्णांचं प्रेम अनुभवत असेल तर तो त्याचा कधी पब्लिक डिस्प्ले नाही करणार. तो नेहमी त्याला झाकून ठेवेल. आणि गौर किशोरदास बाबाजी महाराजांनी काय त्याच्यासाठी उदाहरण दिलं, म्हणाले एक पतिव्रता स्त्री आहे, ते तिच्या पतीन प्रती ज्या भावना आहेत त्या ती कधी सगळ्यांसमोर उघड नाही करत, त्या तिच्या प्रायव्हेट भावना आहेत आणि त्या नेहमी ती झाकून ठेवते. आणि म्हणून जेव्हा कोणी शुद्ध भक्त खरोखर श्रीकृष्णांवर प्रेम करतात, ते इट इज नॉट पब्लिक डिस्प्ले, तर सगळ्यांसमोर नाही करत. तर जर कोणी व्यक्ती सगळ्यांसमोर व्यासस्थानावर रडत असेल, अश्रू वाहत असेल, इत्यादी करत असेल, तर आपल्याला समजायला पाहिजे की तो देखावा असू शकतो. तर श्रील प्रभुपादांच्या जीवनामध्ये मला एक गोष्ट आठवते. एकदा मेक्सिको आहे एक देश, तिथे एक शहर आहे कॅराकॅस म्हणून. तर कॅराकॅस मध्ये श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभूंची मूर्ती तिथल्या भक्तांनी, हृदयानंद महाराज होते तेव्हा, तर हृदयानंद महाराजांनी तेव्हा तिथे स्थापित केले आणि प्रभुपादांना बोलवून त्यांनी स्थापना करण्यासाठी. तर प्रभुपादांनी तिथे जेव्हा गेले तर अमेरिका, नॉर्थ अमेरिका म्हणजे युएसए, साऊथ अमेरिका म्हणजे ब्राझील, चिले वगैरे हे सगळे देश आहेत. आणि त्या दोघांच्या मध्ये सेंट्रल अमेरिकामध्ये येतं हे मेक्सिको. तर बेसिकली पृथ्वीमध्ये भारत इकडे आहे आणि 180 डिग्री पाठीमागे, एक्झॅक्टली भारताच्या पाठीमागे आहे. तर प्रभुपाद तिथे आले आणि म्हणाले, जस्ट सी, श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभू पूर्ण प्रवास करून मायापूरहून मेक्सिको मध्ये आलेत तुम्हाला कृपा देण्यासाठी. आणि त्याच्यानंतर त्यांनी लेक्चरच्या पूर्वी कीर्तन चालू केलं. परम करुण पहु दुईजन निताई गौरचंद्र सब अवतार सार शिरोमणी केवल आनंद खट. तर तेव्हा कीर्तन करता करता भाव विभोर झाले श्रील प्रभुपाद आणि स्तब्ध झाले, स्थिर झाले. तर आता भक्तांना माहिती नाही काय करायचं अशा परिस्थितीमध्ये. तर हृदयानंद महाराजांनी सगळ्यांना सांगितलं, चला जपा करा, हरे कृष्ण जप करा. 2 मिनिटांनी तो हरे कृष्ण महामंत्राचा जप ऐकून श्रील प्रभुपाद बाह्य चेतनेत आले. आणि मग त्यांनी तो क्लास दिला आणि मग पुढे. त्यानंतर रूम मध्ये हृदयानंद महाराजांनी विचारलं, प्रभुपाद तुम्ही असे स्तब्ध झाले कीर्तन करताना करताना आणि तुमच्या डोळ्यातून अश्रू येत होते, तर आम्हाला कळलं नाही काय करायचं, तर आम्ही कीर्तन केलं, हे बरोबर आहे का? तुम्हाला जेव्हा अशा प्रकारचे जेव्हा चिन्ह दिसतात तेव्हा आम्ही काय करायला पाहिजे? तर प्रभुपाद म्हणाले, हो मला असे चिन्ह आले होते, मला नाही माहिती. आणि तो विषय त्यांनी तिथे संपवून टाकला, टाळला. प्रभुपादांनी त्या प्रश्नाचं उत्तरच नाही दिलं. तर हृदयानंद महाराज म्हणतात, जेव्हा मी तो प्रश्न विचारला तेव्हा मला असं वाटलं की मी माझ्या गुरु महाराजांना एका उच्च अवस्थेमध्ये बघितलं आणि आता गुरु महाराज काहीतरी एकदम मला उच्च काहीतरी उत्तर देतील. प्रभुपादांनी ते स्वीकार पण नाही केलं की सगळ्यांच्या समोर माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि तो विषय पूर्ण संपवून टाकला, टाळून टाकला. तर ते मला आठवलं जेव्हा गौर किशोरदास बाबाजी महाराज म्हणतायत, एक पतिव्रता महिला आपल्या पतींप्रती ज्या भावना आहेत त्या सगळ्यांसमोर कधी बोलत नाही. तर हे सगळे खूप खोल एक एक तत्व आहेत जे आपल्याला वैष्णव धर्माचा जो गाभा, वैष्णव धर्माचा जो सार आहे ते आपल्याला सांगतायत. नाहीतर आपण युट्यूब वर प्रवचन ऐकणारी लोक आहोत. तर युट्यूब वर बरंच काही चालू असतं
आणि आपल्याला वाटतं की बघा काय कथा करतात आणि काय यांच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि काय मध्येच गातात आणि काय मध्येच बोलतात. तर तेव्हा आपल्याला समजायला पाहिजे की श्रीकृष्णांना प्रसन्न करणं एवढं सोपं नाही. आणि ज्या व्यक्तीने श्रीकृष्णांना त्यांच्या चेतनेने प्रसन्न केलंय त्यांच्याकडून जेव्हा आपण ऐकतो तेव्हाच हृदयाचं मार्जन होतं. जर आपण एका उत्कृष्ट वक्त्याकडून फक्त ऐकतोय ज्यांनी स्वतःच्या हृदयाचं कधी नीट मार्जन नाही केलंय, तर त्या व्यक्तीकडून ऐकून आपल्या हृदयाचं कधी मार्जन नाही होणार. एकदा गौर किशोरदास बाबाजी महाराज म्हातारे जेव्हा झाले तेव्हा त्यांचे एक अनुयायी होते, ते भिक्षा मागत होते. पण ते उन्हाळ्यामध्ये भर दुपारी भिक्षा मागत होते. तर कोणीतरी जाऊन गौर किशोरदास बाबाजी महाराज सांगितलं, म्हणाले इतर बाबाजी लोक पण भिक्षा मागतात, पण ते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळी मागतात आणि जेव्हा ऊन प्रखर होतं तेव्हा मग जी काही भिक्षा मिळाली आहे त्याच्यावर निर्वाह करतात आणि नंतर परत संध्याकाळी जेव्हा ऊन कमी होतं तेव्हा परत भिक्षा मागतात. पण दुपारच्या वेळेस उन्हाळ्यामध्ये मायापूरमध्ये खूप गरमी असते, तर तुम्ही यांना काही सांगत का नाही? तेव्हा गौर किशोरदास बाबाजी महाराजांनी सांगितलं, माझे गुरु भक्ती विनोद ठाकूर यांनी एक भजन लिहिलंय आणि त्या भजनामध्ये लिहिलंय, तोमार सेवाय दुःख हय जता ते तो परम सुख सेवा सुख दुःख परम संपद नाशाये अविद्या दुःख. या ओळीमध्ये गौर किशोर स्वामीजी म्हणतात, तोमार सेवाय दुःख हय जत तेही तो परम सुख. भक्तिविनोद ठाकूरांनी एका भजनामध्ये लिहिलंय, हे श्रीकृष्ण तुमच्या सेवेमध्ये जे दुःख येतात ते माझी संपत्ती आहे, तेही तो परम सुख. का बरं? श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये आपल्या जीवनामध्ये जे कष्ट येतात ते आपले परम सुख. काय तर म्हणतात, सेवा सुख दुःख परम संपद. श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये जे काही सुख दुःख आपल्या वाटी येतात ते आपली संपत्ती आहे. का बरं? नाशाये अविद्या दुःख. आपल्या कर्मांच्या फळांमुळे ऍक्च्युली आपल्याला काही दुःख मिळायला पाहिजे. आपल्या अविद्येमुळे आपण चुकीचे निर्णय घेतो, आपण चुकीचे विचार करतो, आपण चुकीचं बोलतो. अविद्येमुळे, अविद्येने ग्रस्त होऊन आपण जेव्हा चुकीच्या गोष्टी करतो ऍक्च्युली त्याच्याने आपल्या जीवनामध्ये दुःख येणार असतात, आपल्या कर्मांची फळं आहेत ती. पण जेव्हा आपण श्रीकृष्णांची सेवा करतो त्या श्रीकृष्णांच्या सेवे अंतर्गत आपल्या जीवनामध्ये जे काही कष्ट येतात, जे सुख दुःख येतात, ते अविद्येद्वारे आपल्या जीवनामध्ये जे दुःख प्रवेश करणार आहेत त्यांना ते नाश करतात. आणि म्हणून गौर किशोरदास बाबाजी महाराजांनी म्हणाले, एका भक्ताच्या जीवनात जर तो प्रामाणिकपणे श्रीकृष्णांची सेवा करत असेल, आपल्या गुरूंची सेवा करत असेल, त्याच्या जीवनामध्ये जे अडथळे येतात, जे संघर्ष येतात, जे सुख दुःख येतात, ती त्याची संपत्ती आहे. तो व्यक्ती नंतर सांगू शकतो की माझ्या जीवनामध्ये एकेकाळी इतका मोठा संघर्ष आला होता, पण मी श्रीकृष्णांची सेवा नाही सोडली, मी नाम जप नाही सोडला, मी नाम संकीर्तन नाही सोडलं, मी श्रवण क्रिया माझी नाही सोडली, माझी जी काही सेवा होती ती मी सोडली नाही. कोणी एक साधी सेवा करत असेल, मंदिराच्या टेम्पल हॉलमध्ये झाडू मारत असेल, किंवा कोणी सेवा करत असेल की आपल्या शनिवारच्या कार्यक्रमामध्ये चांगले मार्गदर्शन करून प्रवचन देत असेल, कुठली सेवा असू शकते. पण मेन गोष्ट काय आहे, आपण श्रीकृष्णांसोबत स्थापित केलेला संबंध कोटी कोटी जन्मांनंतर आपण पुन्हा स्थापित केलाय. या काय मराठीमध्ये शब्द आहे एक, काय चातुर मातुर, काय म्हणतात, फातूर मातूर म्हणतात ना, चातुर मातुर. तर या दोन पैशांच्या घटनांसाठी, या दोन पैशांच्या उलाढाल उलथापालथ साठी श्रीकृष्णांसोबत आपला जो कोटी कोटी जन्मांनंतर संबंध पुन्हा एकदा श्रील प्रभुपादांच्या कृपेमुळे स्थापित झालाय, त्याला आपण कधी तराजूवर नाही ठेवायला पाहिजे. आपण नेहमी विचार करायला पाहिजे, ही तर माझी संपत्ती आहे आणि श्रीकृष्णांची प्रभुपादांची सेवा मी कधीही सोडणार नाही. तो आपण इथे थांबूया, अजून बऱ्याच कथा आहेत, आपण पुन्हा कधीतरी उत्थान एकादशी जेव्हा येईल तेव्हा चर्चा करूया. पण आज माझं खूप मोठं सौभाग्य आहे की श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराजांचं स्मरण करून उत्थान एकादशीच्या दिवशी माझी स्वतःची चेतना उत्थान करण्याची मला संधी तुमच्या सर्वांमुळे मिळाली. तर बारामतीतील टीएमसी प्रति मी खूप खूप आभारी आहे की मला ही तुम्ही संधी दिली रविवारचा हा भागवतम क्लास बोलण्यासाठी. तर खूप खूप धन्यवाद. आपण इथे थांबूया. जय श्री गौर किशोरदास बाबाजी महाराज की जय, श्री प्रभुपाद की जय, जय श्री उत्थान एकादशी की जय. शेवटची एक गोष्ट माझ्याकडून की चातुर्मास आता संपणार पौर्णिमेला,
आणि कार्तिक महिना पण संपणार पौर्णिमेला. तर आज एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत जे 5 दिवस आहेत त्याला म्हणतात भीष्म पंचक. भीष्म म्हणजे ते आपले भीष्मदेव नाही, भीष्म म्हणजे कठीण. हं? तर ओरिजिनल त्याचा नियम काय आहे? पंचगव्य आहेत. पंचगव्य म्हणजे 5 पदार्थ जे गायीपासून येतात: दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण. तर ऍक्च्युअल जो नियम आहे भीष्म पंचकचा, की 5 दिवशी या 5 गोष्टी खायच्या फक्त. याच्यावर हे 5 दिवस जर कोणी हा भीष्म पंचक केला तर त्याला खूप कठीण तपस्या मानली जाते. तर त्याचा फायदा काय? जर कोणी हे भीष्म पंचक केलं तर त्याला पूर्ण चातुर्मास आणि पूर्ण कार्तिक महिना ती जी तपस्या केली आहे ते करण्याचं त्याला आध्यात्मिक पुण्य मिळतं. भक्ती उन्मुखी सुकृती. जसं कार्तिक मासमध्ये कोणी म्हणतात मी तळलेलं नाही खाणार, कार्तिक मासामध्ये कोणी म्हणतात मी गोड नाही खाणार, कार्तिक मासामध्ये कोणी म्हणतात मी एक वेळा खाणार, कार्तिक मासामध्ये कोणी म्हणतात की मी फक्त एकादशीचा खाणार. तसं समजा तुमच्यामध्ये क्षमता असेल, तुमची तब्येत चांगली असेल, तुम्हाला तुमच्या व्यवसायामुळे जर शक्य असेल तर तुम्ही काहीतरी एक स्तर उंच करू शकता, की आता या 5 दिवसांमध्ये मी गोड नाही खाणार, या 5 दिवसांमध्ये तळलेलं नाही खाणार, या 5 दिवसांमध्ये मी एकादशी खाणार, या 5 दिवसांमध्ये मी फळ घेणार, या 5 दिवसांमध्ये मी फक्त दूध घेणार. जो काही आहार तुम्ही घेताय त्याच्या एक स्तर उंच जाण्याचा प्रयत्न करा. आणि गौर किशोरदास बाबाजी महाराज साक्षात वैराग्य मूर्ती आहेत. गौर किशोरदास बाबाजी महाराजांना प्रार्थना करा, गौर किशोरदास बाबाजी महाराज स्मरण करा आणि त्यांना सांगा मी तुमच्यासारखं वैराग्य नाही करू शकत. मला प्रभुपादांनी सांगितलंय की अं, अनुकरण नाही करायचंय, अनुसरण करायचंय. तर मला गोडाप्रती खूप आसक्ती आहे, मला तळण प्रती आसक्ती आहे, मला हा पदार्थ आवडतो, मला भाकरी आवडते, मला भाजी आवडते, व्हॉट एव्हर. तर तुमच्या तुमच्या आध्यात्मिक क्षमतेनुसार माझी सर्वांना विनंती आहे, या भीष्म पंचक मध्ये काहीतरी एक स्तर वर न्या. गौर किशोरदास बाबाजी महाराजांना स्मरण करा आणि खूप छान 4 महिने तो उपवास करण्याचा आध्यात्मिक पुण्य कमावण्याची तुम्हाला एक संधी आहे. तर मी पण माझ्या जीवनामध्ये माझ्या क्षमतेनुसार हे भीष्म पंचक पालन करतोय. तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये भीष्म पंचक पालन करू शकता आणि अशा प्रकारे या कार्तिक मासाला, या चातुर्मासाला खूप छान समापन देऊ शकता आणि असं खूप छान समापन देऊन परमेश्वराला प्रसन्न करू शकता. तर जय श्रील प्रभुपाद की जय पुन्हा एकदा, आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. हरे कृष्ण. जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय, श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, जय निताय गौर प्रेमानंदे. तो थँक्यू व्हेरी हरे मच. कृष्ण. हरी बोल. धन्यवाद गुरुजी. गुरुजींचे थँक्यू. आपण 3 वेळा हरी बोल आभार मानूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हरे कृष्ण. थँक्यू थँक्यू. लोकेश्वर कृष्ण प्रभू. हरी बोल. हरे कृष्ण. थँक्यू.